नमस्ते श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पार्वती परमेश्वराभ्यां नमः। श्री शिवाय नमस्तुभ्यं। 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निरविघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी। कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। भवं भवामि सहितं नमामि। आता नमनवाघेश्वरी जी ब्रह्मयाची निजकुमारी तिच्या चरणरजावा वारंवारी मस्तक चरणी अपलितसे शरविंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। तवं तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः। भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्या विना न पच्यन्ति सिद्धा स्वान्तास्तमीश्वर। ओम नमो शिव महापुराण पुरुषोत्तमाय
नमो वेदव्यास पराशर वाल्मीकि शुकचरण कमलेभ्यो नमः। बोलो पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ईश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय। ईश्वर भगवान की जय। शिवनारेश्वरी भगवान की जय। संत स्वामी अनेक रूपी महाराज की जय। शिव हर हर महादेव। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय नंदनंदनाय। वासुदेवाय नंदनंदनाय। वासुदेवाय नंदनंदनाय। वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नंदनंदनाय वासुदेवाय। नंदनंदनाय प्रभु वासुदेवाय। शंकराय शिव शंकराय। शंकर हराय शंभु शंकर हराय। अनेक रूपाय शिव अनेक रूपाय। अनेक रूपाय शंभु अनेक रूपाय। स्वामी अनेक रूपाय स्वामी अनेक रूपाय स्वामी। अनेक रूपाय स्वामी अनेक रूपाय स्वामी स्वामी। अनेक रूपाय स्वामी अनेक रूपाय। हे गुरुदेव अनेक रूपाय स्वामी अनेक रूपाय। अनेक रूपाय स्वामी अनेक भजन करा रूपाय। अनेक सर्वांनी भजन रूपाय करायचं. स्वामी अनेक रूपाय। अनेक रूपाय स्वामी अनेक रूपाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि बोल। ओम नमः शिवाय।
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे ओम नमः शिवाय 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 नमः पार्वती पते हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल करुणानिधान भगवान व्याघ्रंबरधारी देवादिदेव महादेव यांच्या असीम कृपेने थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या पुण्य पावन नगरीमध्ये शिवमहापुराण कथा आपण गेल्या 6 दिवसापासून श्रवण करत आहात. अगदी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कथा संपन्न होत आहे आणि तुम्ही देखील श्रवण करत आहात. कालच्या सत्रामध्ये आपण तारकासूर सारख्या दैत्याचा वध, शिवपुत्राच्या हातून तारकासुराचा वध झाला आणि देवता या तारकासुराच्या त्रासाला ज्याने तो देवांना पूर्वीच्या काळामध्ये विकव दे ना दादा थोडा बेस दे थोडा. हरिओम हरिओम हरिओम. सिंगल जो आवाज येतो ना तो नकोय. हरिओम. नमः पार्वते शिव हर हर महादेव. आणि देवी देवता त्रासित झाले होते. तो त्रास आता शिवपुत्रामुळे कमी झाला. आनंददायी वातावरण कैलास पर्वतावरती सरी देवी देवतांमध्ये आनंददायी वातावरण, संतुष्टीचं वातावरण पसरलं. आणि इकडे पार्वती माता यांच्या ज्या सख्या असतात जया आणि विजया, ह्या 2 सख्या पार्वती मातेच्या. आता पार्वती मातेची सखी कशी होती, शिवगण कसे झालेत. अहो ज्या शिवभक्तीने भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतात आणि त्यांना शिवलोकात जागा मिळते. जशी ज्या चंचुलेला मिळाली आणि त्या चंचुलेने त्या कैलास पर्वतावरती माता पार्वती मातेला, पार्वती मातेची आराधना करून त्यांची प्रिय सखी त्या बनल्या. हेच शिवगण सुद्धा शिवलोकामध्ये शिवभक्ती करून शिवलोकाची प्राप्ती होते आणि मग तेच शिवगण होतात. ही जया आणि विजया पार्वती मातेची सखी एक दिवस पार्वती मातेला सांगतात, मैया माते, या ठिकाणी अनेक शिवगण आहेत, नंदी भृगी असंख्य शिवगण आहेत, पण सर्वजण शिवजींच्या आज्ञेत आहेत. आता आहेत सर्व शिवगण पण शिवजींच्या आज्ञेत आहे असं कोणीतरी पाहिजे का त्याच्यावरती पार्वती मातेची आज्ञा पाहिजे. एकमेव तुम्ही असं कोणीतरी कोणाला तरी निर्मिती करा. आणि ज्या वेळेला
त्या सख्यांनी पार्वती मातेला असं सांगितलं. पार्वती मातेला असं सांगितल्यानंतर पार्वती माता याच्यावरती विचार करते. आणि मग पार्वती माता एक वेळेला स्नाना करता जातात. पार्वती माता स्नाना करता गेलेत. कार्तिक स्वामींना द्वारावरती उभं केलं होतं, नंदिकेश्वराला उभं केलं होतं आणि सांगितलं की मी स्नानाला जाते, आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको. कथा सर्वांना ज्ञात आहे. आतमध्ये गेलेत, स्नान करत होत्या. शिवजी फेरी मारून आले आणि फेरी झाल्यानंतर शिवजी आले आणि कार्तिक स्वामींनी शिवजींना बघितलं. शिवजींना बघितल्यानंतर कार्तिक स्वामी आनंदी झाली, उत्साही असे झालेत आणि कार्तिक स्वामींना शिवजींनी कडावरती घेतलं ना आतमध्येच चालत गेले. आता पार्वती मातेने काय सांगितलं होतं, आतमध्ये येऊ देऊ नको. आता बघा, शिवजी आले म्हटल्यानंतर कार्तिक स्वामींना आनंद वाटला आणि आनंद वाटल्यामुळं त्या आनंदाच्या ओघामध्ये त्यांना कळलंच नाही आणि ते पिताश्रींच्या कडावर बसूनच आत गेले. आता नंदिकेश्वर सुद्धा शिवजींच्या आज्ञेत होते. आता शिवजी सांगितलं मला आतमध्ये जायचंय, तर नंदिकेश्वर का अडवणार आहेत का? आतमध्ये निघून गेले. पार्वती माता म्हणले शिवजींना असं काही बरोबर नाहीये, असं काही बरोबर नाही. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बघाल तर स्नानाची व्यवस्था आज उत्तराखंड सारख्या ठिकाणी जी देवभूमी आहे, त्या देवभूमीमध्ये इतकं बर्फाचं वातावरण म्हणजे सांगायचं झालं तर बर्फवृष्टीच होते. पण त्या देवभूमीमध्ये आजही गरम पाण्याची कुंड आहेत, तप्त कुंड आहेत. यमुनोत्रीला तर इतकं तप्त कुंड आहे की त्याच्यामध्ये जर चावल तांदूळ जर आपण घेऊन गेले तर क्षणार्धात ते तांदूळ शिजून निघतात महाराज. इतकं तप्त कुंड आहे. किती भगवान परमात्म्याची लीला अपरंपार आहे महाराज. आणि यमुनोत्री मैयाला, जो यमुनोत्री मैया करते ना त्याला यमपुरी भाजत नाही बरं का, वरदान आहे त्या मैयाला. म्हणून यमुनोत्रीचं मैयाचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. पायी पायी यमुनोत्री मैया आपण केली पाहिजे. त्या चारही तीर्थांना म्हणजे चारही धामांना, उत्तराखंड मधल्या चारही धामांना, कारण ती देवभूमी असल्यामुळे तप्त कुंड आहे. थंडी इतकी वाजते, बद्रीनाथला जाताना इतकी थंडी वाजते, पण गंगा नाणीला जी आंघोळ होती ना तिथं आंघोळ केल्यानंतर एकदम असं माणूस संतुष्ट होतं. तसंच केदारनाथला गौरी कुंडावरती तप्त स्नान होतं, मस्त गरम पाण्याचं कुंड आहे. सांगायचं फक्त एवढंच होतं की जरी गरम पाण्याचं कुंड आहे पण व्यवस्था कशी आहे, स्त्रियांसाठी वेगळं गरम पाण्याचं कुंड आहे आणि पुरुषांसाठी वेगळं गरम पाण्याचं कुंड आहे. पूर्वीच्या काळामध्ये पार्वती माता स्नान करत होत्या, शिवजी आले, दोन्ही साईडला तप्त गरम पाण्याचं कुंड, मध्ये अशी भिंत असते. आवाज आला, कोणीतरी आलंय, शिवजींचा आवाज आला. पार्वती माता म्हणतात, मैया सांगतात की हे बरोबर नाही, माझं स्नान चाललेलं आहे. आणि आता पार्वती मैयाला त्यांच्या ज्या सख्यांनी बोललेलं जे भाष्य ऐकू येतंय, जे शब्द होते की तुमच्या आज्ञेमध्ये कोणीतरी हवंय, म्हणून त्या अशा अंगाचा थोडासा असा मळ निघतोय असं सांगतात की त्या मळाचाच तो गणपती बाप्पा निर्माण करतात, तयार करतात. आणि मैयाने त्या मळाने त्या गणपती बाप्पांचा तयार केले आणि त्यांना नाव दिलं. गणपती बाप्पा ज्या वेळेला म्हणजे जेव्हा ते पुत्र तयार झाले त्यावेळेला त्यांनी पार्वती मातेला नमस्कार केला आणि त्यांनी सांगितलं की मला नाव काय आहे. त्यावेळेला पार्वती माता म्हटले, तुझं नाव गणेश आहे. बोली गणपती भगवान की जय. आता हे गणेश नाव ठेवलं आणि पार्वती माता सांगतात, मैया माझ्यासाठी काय आदेश आहे.
गणपती बाप्पा विचारतात, मैया माझ्यासाठी काय आदेश आहे? त्यावेळेला माता आदेश सांगते की तुला ह्या माझा द्वारावरती राहायचंय आणि माझं रक्षण करायचंय. रक्षण म्हणजे आतमध्ये मी आज्ञा करेल त्यावेळेला कोणीच आतमध्ये आलं नाही पाहिजे. पार्वती मातेचा आदेश, बाळ तू माझा द्वारपाल हो. आणि आता गणेश बाप्पा, गणपती बाप्पा हे द्वारपाल होतात. द्वारपाल झाले, द्वारावरती थांबलेले असतात. पार्वती माता स्नान करता जातात. पार्वती माता स्नान करता गेले आणि मग भगवान शिवजी आले. त्यांनी शिवजींना असं आडवं लावले. म्हटलं इथून काय मध्ये तुम्हाला जाता येणार नाही. तिथे नंदिकेश्वर होते. नंदिकेश्वराला शिवजी विचारायला लागले, हा कोण आहे? हा कैलासावरती कुठून आला? अनेक शिवगण जातात, नंदिकेश्वर जातात. गणेश भगवान कोणालाच आतमध्ये जाऊ देत नाहीत. शिवगण जातात, शिवगण सांगतात प्रयत्न सुरू आहे, आतमध्ये जाऊ देत नाहीत. आतमध्ये जाता येत नाही म्हटल्यानंतर आता शिवगणांचं आणि गणेशजींचं संघर्ष होत. शिव आज्ञा आहे आणि ह्या शिव आज्ञेमध्ये सर्व शिवगण गणेशांजवळ येतात, विचारतात तू कोण आहे, कुठून आला? ते सांगत नाहीत का ते कोण आहेत. ते विचारतात, माझी चौकशी करण्यापेक्षा तुम्ही कोण आहात ते मला सांगा. माझी चौकशी करू नका, मी कोण आहेत हे नका विचारू, पण तुम्ही कोण आहेत हे मला सांगा. त्यावेळेला अनेक शिवगण येतात आणि गणपती बाप्पा त्यांना हाकलून लावतात. तिथून काहीच होत नाही म्हणून सर्व शिवगण निघून येतात आणि मग सर्व शिवगणांचं आणि गणेशाचं युद्ध होतं. एक एक शिवगण यायचा आणि आता गणेशजींचा प्रहार बघायचे आणि ते निघून जायचे. आता गणपती बाप्पा मातेचं स्मरण करायचे महाराज. आता काय, आई कोण होती? जगत जननी होती, जगदांबा होती, परांबा होती, एकमेव शक्ती. आणि त्या शक्तीने हा पुत्र निर्माण केलेला. सर्वजण युद्ध करता आले. विष्णू, इंद्र वगैरे सर्व देव आले. त्या ठिकाणी शिवगण जातात. काहीच होत नाही महाराज. आणि मग शिवजी येतात. शिवजी त्याला सांगतात, ऐकत नाही. आणि शिवजी काय करतात? शिवजी मोठी सेना घेऊन युद्ध करतात आणि आपल्या हातातलं त्रिशूळ घेतात आणि गणेशाच्या असं मानेवरती टाकल्यानंतर धड आणि शिर वेगळं होतं महाराज. आवाज येतो. पार्वती माता आतमध्ये स्नान करत असतात. ऐकतायत की त्रिशूलाने शिवजींनी गणेशाचं शिर धडा वेगळं केलं. त्रिशूलाने धडा वेगळा शिर झालेला आहे. अगदी असंतुष्ट वातावरण पसरतंय जिकडं तिकडं. बसा. ही घटना पाहून पार्वती मातेमध्ये क्रोधायमान होते आणि ती अनेक मोठा क्रोध करते, अनेक शक्त्यांची निर्मिती करते आणि त्या शिवगणांना बरोबर युद्ध करते. अनेक शिवगण रणांगणामध्ये युद्धामध्ये पडतात आणि आता पार्वती मातेची शक्ती बघून अनेक देव थरथर 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 करायला लागतात आणि मग पार्वती मातेची विनवणी करतात. पार्वती माता म्हणतात की माझा हा पुत्र जसा आहे ना, मला तसा करून पाहिजे. शिवजी सांगतात, जा आणि कोणाच तरी शिर घेऊन या. जातात आणि शिर घेऊन येतात महाराज. ते हत्तीच्या पिल्लाचं शिर होतं.
ते घेतलं आणि त्या गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावलं महाराज. गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावलं. पण आता पार्वती माता एक वर मागून घेतात. पार्वती मातेने सांगितलं माझा हा पुत्र आहे, मी सर्वांवरती कृपा दृष्टी ठेवते, पण माझा हा पुत्र आहे. कुठल्याही पूजेमध्ये माझ्या या पुत्राला गणेशाला पहिली पूजा गणेश पूजन व्हायला पाहिजे. सर्वांनी मान्यता दिली. पहिल्यांदा कुठलंही कार्य असो, पहिल्या कार्यामध्ये गणेशाचं पूजन होईल आणि गणेशाचं पूजन करूनच कुठल्याही कार्याला प्रारंभ होईल महाराज. आणि मग गणपती बाप्पांचं पूजन प्रत्येक कार्यात करतो आपण. ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणेशांचं वंदन केलेलं आहे. शिव महापुराणामध्ये सुद्धा गणेशाला वंदन केलेलं आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक पूजेमध्ये, यज्ञ याग क्रियेमध्ये गणपती बाप्पाला ज्या वेळेला ओंकार प्रधान रूप गणेशाचे, 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 ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तीन देवांचे जन्मस्थान. तुम्ही ही लाईन इकडे सरकून घ्या फक्त. जन्मस्थान, जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप या ठिकाणी आदरणीय कीर्तनकार भागवताचार्य आमच्या ज्ञानेश्वरी दिदी या ठिकाणी उपस्थित ठरले. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. त्यांचे पिताश्री देखील या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे देखील मी धन्यवाद करते. त्याचप्रमाणे आमचे मंचावरचे सुद्धा हरिभक्तपरायण ज्ञानकोकिळा विशाल महाराज रोकडे आदरणीय हरिभक्तपरायण गोड गळ्याचे धणी म्हणायला हरकत नाहीत. ऑटोपॅड वादक आमचे ऋषिकेश दादा त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे शंभू महाराज वाले दादा आमचे कृष्ण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. कृष्ण दादा आमचे विवेक दादा आहेत. तुम्ही सर्व गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी येतात. सर्वजण परिसरातील सर्वच माता भगिनी या ठिकाणी येतात. सर्व परिसरातील सर्व पुरुष वर्ग या ठिकाणी येतात. सर्वच श्रोत्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होते. तुम्हाला मी त्या दिवशीच बोलले, कार्यक्रम वक्ता किती मोठा आहे याला महत्त्व नाही, पण श्रोते किती आहे याला महत्त्व आहे. किती मोठा वक्ता आला पण श्रोते जर नसले तर वक्त्याला किंमत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा सुंदर तयारी करून रोज येतात.
आता फक्त आपल्याकडे 2 दिवस शिल्लक आहेत. कथेचा उद्याचा शेवटचा दिवस होणार आहेत आणि आता 2च दिवस तुम्ही आनंद घेणार आहात कथेचा. बरीच कथा आपली बाकी आहेत, पण 7 दिवसात शिव महापुराण मी तुम्हाला सांगावी. 7 दिवसात शिव महापुराण सांगणं होत नाही. शिव महापुराणातली विद्येश्वर संहिता सुद्धा आपली 7 दिवसात होणार नाही. इतका मोठा हा दिव्य ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाला भगवान शिवजींचं वरदान आहे. जो ह्या ग्रंथाची सेवा करेल तो मुक्तीला प्रदान होतो, मुक्तिदायक होतो, आणि जो भोलेनाथांची सेवा करतो तो कैलासाचा अधिपती होतो. म्हणून आपल्या हातून भोलेनाथाची, भोलेबाबांची सेवा झाली पाहिजे, कारण ते भोळं दैवत आहे. मनात कोणती इच्छा घेऊन आपण भोळ्या भावाने बाप्पाला शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, हो शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, हो शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे जिती, त्याचे पाय, 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 माझे चित्ती, माझे चित्ती, माझे चित्ती, वाचे वदताशी परिणाम, वाचे वदताशी परिणाम, ओ वाचे वदताशी परिणाम, वाचे वदताशी परिणाम, हो वाचे म्हणताशी वनाम, वाचे म्हणताशी वनाम, वाचे म्हणताशी वनाम, वाचे म्हणताशी वनाम. शिवनाम, शिवनाम, शिवनाम. जेवले नाहीत का आज? इकडे तर भानगडी सुरू झाले. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, जेवायच्या ठिकाणी जाताना 2 म्हाताऱ्या आज्या होत्या. त्या आजी जेवायसाठी थांबल्यात. 2घी जणी आजी होत्या, थांबल्यात. म्हणे आई ताई केव्हाची वाट बघतोय म्हणे तुमची जेवणासाठी. आम्हाला वाटलं आता तुम्ही याल, मग तुम्ही याल, किती वेळची वाट बघतो म्हणे. आम्हाला इतकी भूक लागली तरी तुमच्यासाठी जेवायला थांबलो. म्हटलं हो का? म्हटलं आजी जेवण करून घ्यायचं. नाही म्हणे ताई तुमच्यासाठी जेवायला थांबलो, तुमच्यासाठी आम्ही अनेक पदार्थ बनवलेले आहे आणि तुमच्या बरोबर आम्ही जेवायला बसलो तर मग तेवढंच म्हणे पंक्तीमध्ये लाभ होतो, म्हणून मग आम्ही जेवायला थांबलो. समजलं का नाही तुम्हाला? आता बघ मस्त दिसताय ना तुम्ही सर्व. हसले ना, माणूस हसताना खूप चांगला दिसतो. आपल्याला किती दिवस इथं आपण माहिती नाही, म्हणून हसून घ्यायचं, आनंदी जीवन जगायचं, मोकळ्या मनाने आनंद लुटायचा. इथं आलं ना महाराज, भजन झालंय, नाचा, आनंद घ्या, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद इथंच आहे महाराज. माणूस येतो रिकाम्या हाताने पण जातो आपल्याला पुण्याचा आनंद या जीवनाचा, सुगंधा परिदणवावा, आनंद
घरी तळ बाबा. संसारात सुख नाही बरं का, सर्वात महत्वाचं संसारात सुखच नाही, संसार हा दुःख मूळ आहे. संसार दुःख मूळ चौकडे गळे, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ तळमळ. संसार हा दुःख मूळ आहे आणि जिकडं तिकडं अहो खड्डेच आहे, काहीच नाही. संसारामध्ये किती पण करा समाधानच नाही महाराज. संसारात आपण जर सायकल घेतली आणि सायकल घेतली, आपण म्हणतो आयुष्यभर कष्ट करतोय आणि आपल्याकडं फक्त सायकल आहे, समोरचा टू व्हीलर वरती चालला माणूस अपेक्षा करतं की माझ्याकडं कधी दोन चाकी येईल. महाराज ज्याच्याकडे दोन चाकी ना, तुम्हाला असं वाटतं का दोन चाकीवाला लई खुश आहे म्हणून, खूप आनंदी आहे? दोन चाकीवाला आनंदी नाही महाराज. टू व्हीलर वाला जातो आणि फोर व्हीलर वाल्याला बघतो आणि फोर व्हीलर वाल्याला बघितलं का त्याला असं वाटतं अहो हा फोर व्हीलर मध्ये याला ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही लागत, माझ्याकडं कधी फोर व्हीलर येईल. फोर व्हीलर वाला असतो महाराज, समोरचा मस्त मर्सडीज घेऊन जातो आणि हा जर इंडिका मध्ये असला, याला वाटतं बापरे काय चांगली गाडी, याची काय मस्त आहे, बटन दाबलं की काच वरती जाते, मी कधी अशी गाडी घेईन. संसारात समाधान आहे? समाधानच नाही. संसार हा दुःख मुळच आहे. म्हणून संसार करायचा नाही, संसार ऑटोमॅटिक होतो. करायचा असतो तो फक्त परमार्थ. परमार्थ हा केल्याशिवाय होत नाही. परमार्थ करा, कारण तो करावा लागतो. संसार करायचा नसतो, तो ऑटोमॅटिक होतो. प्रपंच, मुलगा झाला, मोठा झाला, त्याचं लग्न झालं, मुलं झाले. समजा तुम्ही जर ठरवलं की आता माझं लग्न झालंय, 2-4 वर्षामध्ये तीर्थयात्रा करायची. आपण म्हणतो बाळ लहान आहे आणि एवढं लहान बाळ घेऊन कुठं तीर्थयात्रेला जायचं. थोडंसं बाळ मोठं झालं ना, आपण म्हणतो नुकताच मुलगा शाळेमध्ये गेलाय, किती शाळेचं नुकसान होतंय, कस काय तीर्थयात्रेला जाऊ, कस काय वारी करू. मुलगा 4थी 5वीला गेला, 7वीला गेला, आता मुलगा घरी राहतोय. आपण म्हणतो नाही आता चांगल्या मोठ्या वर्गात मुलगा गेलाय, आता आपल्याला वारी करता येणार नाही, प्रपंचाचा भार हा माझ्यावरती आहे, आता आपल्याला वारी करता येत नाही, आता भगवंताची भक्ती करता येत नाही, कारण संसार सोडता येत नाही. मग मुलाचं लग्न झालं, मुलाचं लग्न झाल्यावरती आपण म्हणतो नाही नवीनच सून माझ्या घरात आली आहे, आता तिला कसं सोडून जाऊ. नाही, अजून मुलगी नवीन आहे, अजून 2-3 वर्ष तिला घर प्रपंच गृहस्थी सांभाळायला वेळ लागेल, अजून नाही जाता येणार. मग नातू झाला, आता सुनबाई नोकरीला जाते, मला नातू सांभाळावं लागतो, आता सुद्धा वारीला जाता येत नाही. मग कधी. अहो हा देह किती दिवस आहेत आपण, आपल्याला माहिती का नाही महाराज. जसं माणूस कपडे बदलतो त्या पद्धतीने आत्मा सुद्धा शरीर बदलतो. शरीर जर्जर झालं ते सोडून देतो आणि दुसरं शरीर धारण करतोय. त्याच पद्धतीने संसारामध्ये सुख नाही महाराज, संसारामध्ये दुःखच आहे. संसारामध्ये दुःखच आहे. संसार हा दुःख मुळच आहे. म्हणून संसार करायचा नाही. आणि आपण किती दिवस राहू, आपण आज नाही म्हणतोय, उद्या नाही म्हणतोय, पण नंतर जाण्याकरता आपण राहूच का, याची शाश्वती माणसाला नाहीये. तुम्ही बघा, आपण घर बांधायला काढलं, घर बांधायला काढल्यानंतर इकडे बघा ना सर्वांनी, आज काही नवरदेव नवरी मंडपात येणारच नाही, तुम्ही काही चिंता करू नका. मी तुम्हाला सांगितलं ना, मन लई चंपळे, लई चपळे, लई चंचले. लगेच एखाद्याच्या साडीचा कलर बघितला का लगेच डायरेक्ट कपड्यातल्या साडीकडेच लक्ष जातं. का माझ्याकडे सुद्धा अशा कलरची साडी आहे, इकडं ताई काही का सांगणा गेलं आहे का नाही. म्हणून मी तुम्हाला कलरच्या साड्या सांगितल्या, कारण खूप दिवस त्या कपाटातच असतात, त्या निघतच नाही बाहेर. तुम्हाला खरं सांगू, मी आता पुण्याकडे कथाला गेले होते,
त्या गावामध्ये मी कार्यक्रमासाठी गेले, मी बघितलं त्या गावातली प्रत्येक बाई फक्त गाऊन घालायची. मी ज्या ताईंच्या घरी माझी व्यवस्था होती, आल्यानंतर मला वरचा त्यांचा मजला दिलेला होता, तिथे काही कोणीच नव्हतं. शिक्षक होतं ते कुटुंब, सुंदर, गावाचं नाव नाही सांगत, पुण्याकडे आम्ही गेलो होतो. मी बघितल्यानंतर सकाळी उठले का बघितलं का प्रत्येक म्हातारेपासून तर तरुणपर्यंत सगळेजण गाऊनवरतीच. मी म्हटलं आई हा काही प्रकार आहे तुमच्याकडे, सगळेजण गाऊनवर. आईने सांगितलं म्हणे आओ आता म्हणे सर्वच जण गाऊन घालायला लागले म्हणे आमच्या गावामध्ये. साडी कोणी घालतच नाही, पण कथेला कोणी गाऊन घालून यायचं नाही बरं का. आपल्या इथलं नाही, तिथं सांगते, तिथं पब्लिक इतकी असायची. या ठिकाणी आमच्या सजा दो घरी को गुलशन सा मेरे गुरुदेव आए. सजा दो घरी को गुलशन सा आदरणीय हरिभक्त परायण भागवताचार्य अनेक पुराण मुखागत म्हणायला हरकत नाही. आमचे गुरुजी अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवले भागवतामध्ये जे पारंगत असणारे शास्त्री, मी ज्यांच्याकडे शिवमहापुराणाचं अध्ययन घेतलं, महंत आमचे गुरु बापूलालजी महाराज ठाकूर, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकदा महाराजांचं टाळी वाजवून स्वागत करा. गुरु काय करतो? अज्ञानाचा अंधकार दूर करणारा आणि म्हणजे व्यक्तीला सज्ञानाकडे न्यायचं काम म्हणजे सद्गुरू करतो. आणि महाराजांच्या मुखारविंदातून मी अशा काही काही गोष्टी ऐकल्यात. ज्या वेळेला आम्ही जायचो तर कधी शिवमहापुराणावरती जर विषय चालू झाला तर पद्मकल्पापर्यंत कधी जायचो काही सांगता येत नाही. एवढा सुंदर अभ्यास आमच्या गुरुजींचा आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी नोकरी करून इतका सुंदर परमार्थ केला गुरुजींनी. ते शिक्षक होते आणि बऱ्याच वर्षापासून अध्यात्मामध्ये आता ते जीवन व्यतीत करतात. त्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होते. गणपती बाप्पा आता उत्साही वातावरण निर्माण झालं आणि आता शिवजींनी गणपती बाप्पाला आशीर्वाद दिला की तू भाद्रपद महिन्यातल्या वद्य चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळेला पार्वतीच्या संकल्पाने निर्माण झाला आहे, तुझा अवतार झालेला आहे. या दिवशी तुझी कोणीही पूजा करेल, उपासना करेल, त्याचं फळ त्या व्यक्तीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बोलो गणपती बाप्पा. आणि अशी ही गणपती बाप्पा आता यांना जे मुख लावलं ते जे हत्तीच्या पिल्लाचं होतं, म्हणून आता गणपती बाप्पांना सोंड देखील आहेत. बरेच दिवस जातात. दोन्ही कुमार पार्वती माता आणि शिवजींच्या जवळ येतात. आता पार्वती माता शिवजींना सांगतात की पुत्र आता उपवर म्हणजे आता मोठे झालेत, आता यांचं उपवर झाल्यामुळं लग्न केलं पाहिजे, विवाह झाला पाहिजे. म्हणून मग गणपती बाप्पा आले. त्यांनी सांगितलं माझा विवाह पहिल्यांदी करायचा आहे. आणि कार्तिक स्वामी आले म्हणे माझा विवाह पहिल्यांदी करायचा. आता मग यावर काय केलं पाहिजे? म्हणून दोन्ही पुत्रांना सांगितलं की तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणेसाठी जा. दोन्ही पुत्र पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघतात. कार्तिक स्वामींनी
आपलं वाहन घेतलं मोर आणि त्या मोरावरती ते बसले आणि पृथ्वी प्रदक्षिणा निघून गेले. पण आता हे गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे मायबाप, विचार करताय कार्तिक स्वामींचं वाहन मोर आहे, लवकर प्रदक्षिणा होईल आणि विवाह लवकर होईल. म्हणून मग आपण काय केलं पाहिजे? स्मरण केलं, आई वडिलांचं स्मरण केलं, आई वडिलांचं स्मरण केलं आणि आपण स्वतः स्नान केलंय. आपण जर वाहन उंदीर आहे, उंदरावरती बसल्यानंतर कधी पुन्हा परिक्रमा करून परत येणार आहे पृथ्वीला? तर आपण एक काम करू म्हणे, आई वडिलांचंच पूजन करू. आई वडिलांचं चरणाचं पूजन केलं, सुंदर असं पूजन झालं आणि आई वडिलांनाच त्यांनी परिक्रमा केल्या. आई वडिलांना परिक्रमा केल्यानंतर प्रदक्षिणेचं फळ म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ सांगितलंय. आणि आता हे पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ त्यांच्या पदरामध्ये पडलं आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ त्यांनी घेतल्यामुळं आता विवाह कुणाचा निश्चित झाला लवकर? गणपती बाप्पाचा. इकडं कार्तिक स्वामी प्रदक्षिणाच करताय. तर आता गणपती बाप्पांची ही प्रदक्षिणा पूर्ण झाली. सुंदर असे आई वडील प्रसन्न झाले, शिव पार्वती प्रसन्न झाले आणि आता गणपती बाप्पाचं लग्न करायचं आहे. म्हणून आता लग्न करायचंय आपल्याला म्हटल्यावरती मुलाचं लग्न करायचं कुणाची गरज असते? मग लग्न करायचं म्हटल्यानंतर मुलीची, बरोबर. आता मुलींचं काय आहे? मुली लवकर भेटत नाही. आता शिव पार्वतींनी आता गणेशजींना शोधताय मुलगी. आता मुलगी बघताय, मग आता कुणाची मुलगी असं सांगितलं तर गणपती बाप्पांचा विवाह करायचा आहे. म्हणून मग विश्वरूप जे होते ना, त्यांचे जे प्रजापती होते विश्वरूप, ते विश्वरूप प्रजापती जे होते त्यांच्या 2 कन्या होत्या, एक सिद्धी आणि एक बुद्धी. या सिद्धी बुद्धीचा प्रस्ताव घेऊन कैलास पर्वतावरती भगवान शिवजी पार्वती माते समोर ते आलेत. सांगितलं की माझ्या ह्या कन्या आहे सिद्धी आणि बुद्धी, यांचा विवाह गणपती बाप्पांबरोबर करा. पूर्वीच्या काळामध्ये, पूर्वीचा काळ होता, मुलीचा बाप जायचा मुलाच्या घरी की आमची मुलगी तुमच्या घरी लग्न करून तुमच्या घरी येऊ द्या. आता मुलाचा बाप जातो मुलीच्या घरी. कलीचा महिमा आहे. मुलाचा बाप जातो आणि सांगतो हे 50,000 घ्या पण तुमची मुलगी आम्हाला द्या. पूर्वीच्या काळामध्ये मुलीचा बाप जायचा, मुलाच्या बापाचे जोड्या सहित पाय धुवायचा, आपल्या शर्टाने ते पाय पुसायचा आणि सांगायचे की माझी मुलगी तुमच्या घरी सुखी असू द्या. पण आता थोडं वेगळं झालं महाराज. पूर्वी मुलांना किंमत होती, आता मुलींना किंमत आली. आता 50% आरक्षण आहे का नाही? लाडक्या बहिणी काही हसतच नाही आहे का नाही? 1500 नाही जमा झाले का आपल्याला? विनोदाचा भाग सोडून द्या. पूर्वीचा काळ होता महाराज. आणि मग त्या सिद्धी आणि बुद्धी ह्या दोघींबरोबर गणपती बाप्पाचा विवाह संपन्न झाला. सुंदर असा कुमाराचा विवाह संपन्न झाला. दोघांचेही गाठ बांधले. सुंदर असा शिव पार्वतीला नमस्कार केला आणि शिव पार्वतीला नमस्कार करून सुंदर असा विवाह संपन्न झाला. आता इकडे कार्तिक स्वामी हा प्रदक्षिणाच करत आहेत. तेवढ्यामध्ये कोणीतरी गेले कार्तिक स्वामींना सांगते, अहो तुम्ही इकडे प्रदक्षिणाच मारत राहा. तिकडे गणपती बाप्पांचं लग्न सुद्धा होऊन गेलं. कार्तिक स्वामी क्रोधायमान झाले महाराज. क्रोधायमान झाले आणि शिव पार्वतींसमोर आले. कार्तिक स्वामी सांगतात की माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली नाही आणि तुम्ही कैलासावरती कसं काय लग्न कसं झालं? त्यावेळेला शिव पार्वती सांगताय की आई वडिलांची प्रदक्षिणा ही पृथ्वी प्रदक्षिणे बरोबर आहे आणि गणपती बाप्पांनी
आम्हा दोघांच्याही प्रदक्षिणा केल्या आणि त्यांना पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त झालं आणि म्हणून मग त्यांचा विवाह सिद्धी आणि बुद्धी बरोबर लावून दिला. कार्तिक स्वामी रुसले आणि रुसून ते श्रीशैलम जे मल्लिकार्जुन देवस्थान आहे त्या ठिकाणावरती निघून गेले. जणू काही कौंच पर्वतावरती गेले, पण जणू काही मल्लिकार्जुन देवस्थाना स्वरूपच ते होऊन गेले. त्या ठिकाणी ते राहायला लागले. मल्लिकार्जुन देवस्थान तुम्ही गेलेले असाल, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहेत. उद्या आपल्याला ते बघायचं आहे. आणि मग आता पुढची कथा आहे इंद्राचं जीवनदान. एकदा इंद्र कैलास पर्वतावरती येतात. इंद्राला गर्व झालेलं होतं. इंद्राला गर्व झाल्यामुळं शिवजी भोलेनाथ बाबा म्हटले आता याची परीक्षा घेऊ. आता परीक्षा घ्यायची, पण कशी? भोलेनाथ बाबांनी तपश्चर्याचा वेश धारण केला. तपश्चर्याचा वेश धारण केला. तपश्चर्याचा वेश धारण केल्यानंतर याला इंद्राला अहंकार झालेला होता. इंद्र विचारतोय कोण आहे तू? तपस्वी वेशामध्ये. शिवजी तपस्वी वेशामध्ये आहेत. एकही शब्दाचं प्रत्युत्तर होत नाही, प्रत्युत्तर देत नाही. कोण आहे तू? तुला कसला एवढा अहंकार की तू एकही शब्द उत्तर बोलत नाही? तरी सुद्धा कळत नाहीत महाराज की अजून हे शिवजी आहेत. हे इंद्राला कळना. इंद्राने वज्र उचललं महाराज. असा हात वरती करायला लागला, पण आता हात असा वरती जाईना महाराज. हात आता उचला ना, उचलत नाही हात. म्हणून मग कळालंय की समोर जे आहे तपस्वी वेशामध्ये हे भोलेनाथ बाबा आहे. म्हणून भोलेनाथ बाबांना क्रोध आहे आवरणा. दोन्ही नेत्र खोलले. लाल लाल वृंद नेत्र झालेले आहे. नेत्र ज्वालेप्रमाणे नेत्र झाले. राग आलाय, आवरत नाही महाराज. राग आवरत नाही. आता काय करायचं? म्हणून भगवान शिवजींना शांत व्हायला सांगितलं. भगवान शिवजी शांत होत नाहीत. नमस्कार केला महाराज इंद्राने. स्तुती करायला लागले शिवजींची. आता क्रोध आवरत नाही. म्हणून समुद्रामध्ये तो सर्व क्रोध, ते सर्व तेज समुद्रामध्ये सोडलं महाराज. ज्या वेळेला समुद्रामध्ये तेज सोडलं, त्या तेजातून एक त्या क्रोधाची जी ज्वाला होती, त्या ज्वालेमधून जलांधर नावाचा एक मुलगा तिथं जन्माला आला. जालंधर नावाचा मुलगा. त्या ठिकाणी जालंधराचा जन्म झाला महाराज. त्या क्रोधातून भगवान परमात्म्याच्या क्रोधातून सुद्धा एक उत्पत्ती होती. बोलिये शिव हर हर महादेव. आणि मग सागराने त्या जालंधराला ब्रह्मजीला अर्पण केलं. आणि जालंधरा त्याचं नाव जालंधर म्हणून तो नावाने तो प्रसिद्ध झाला. महापराक्रमी झाला. आणि हा महापराक्रमी जालंधर कालनेमी असुरांचा तो आता अधिपती झाला महाराज. सर्वांवरती तो राज्यकारभार सांभाळू लागला. बोली शिव हर हर महादेव. एक सुंदर असं भजन होईल. सर्वांनी सुंदर भजन घ्यायचं, कारण आपल्याला ते युद्ध झाकी स्वरूपात बघायचं आहे. ओम नमो 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 नमः. 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 जय गणेश जय महादेव. जय गणेश जय महादेव. जय गणेश जय महादेव. जय गणेश जय महादेव. गणेश जय महादेव. गणेश जय महादेव. ओम नमो 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 नमो. ओम नमो 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 नमः. ओम नमो 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 नमः. ओम नमो 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 नमः. जय गणेश जय महादेव. जय गणेश जय महादेव. जय गणेश जय महादेव. जय गणेश जय महादेव. ओम नमो 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 नमः. 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 जय
गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव. माता जाके पार्वती, माता जाके पार्वती, माता जाके पार्वती, पिता महादेवा. गणेश जय महादेवा, जय गणेश जय महादेवा, जय गणेश जय महादेवा, जय गणेश जय महादेवा. ओम नमो 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 नमो, ओम नमो 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 नमः, ओम नमो 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 नमः, ओम नमो 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 नमः. जय गणेश जय महादेव, 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 जय गणेश जय. आँख से आंसू झलक रहे हैं, आँख से आंसू झलक रहे हैं, तेरी चरणों में तड़प रहे, इनको छू कर पावन कर दे, दुखियारी को सदा सुहागन कर दे. जय गणेश जय महादेव, जय गणेश जय महादेव. ओम नमो 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 नमः, ओम नमो 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 नमः, ओम नमो 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 नमः, ओम नमो 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 नमः. जय गणेश जय महादेव, 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 जय गणेश जय महादेव. नमः पार्वती पते हर 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 महादेव. आणि हा जालंधर नावाचा जो दैत्य होता, आता त्यानं त्यांचे जे गुरु आहे शुक्राचार्य यांना विचारलं की हे राहूचं मस्तक धडा वेगळं कोणी केलं. आणि त्याला ज्या वेळेला समजलं, कारण शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते, शुक्राचार्यांनी सांगितलं समुद्र मंथनाच्या वेळेला ह्या राहूचं मस्तक विष्णूने धडा वेगळं केलं. आणि हा दैत्याचा जालंधराचा जो राग होता विष्णू भगवान परमात्म्यावरती, यांनी देवतांबरोबर घनघोर युद्ध करायला सुरुवात केली. देवतांबरोबर युद्ध सुरू झालं. देवता दाही दिशाला पळाले. हा स्वर्गावरती राज्य करू लागला. देवस्थानशी महाअसुर संग्राम याने गेला. महाराज श्री हरीने युद्धाला आव्हान केलं आणि चतुरंगी सेना घेऊन हा दैत्य जालंधर रणांगणामध्ये गेला.
गदा त्रिशूल अनेक परशु घेऊन रणांगणामध्ये आले. महासंग्राम असं युद्ध केलं. पण आता विष्णू भगवान परमात्म्याला युद्धामध्ये बोलवलं. आता युद्ध विष्णू भगवंताचं आणि जालंधराचं युद्ध होतंय. दैत्य होता महापाठ शक्ती. विष्णू भगवंताबरोबर युद्ध करण्याकरता आव्हान केलं. श्रीहरी जालंधराच्या छातीवरती मोठा प्रहार केला. मोठा प्रहार ह्या जालंधराच्या छातीवरती झाला आणि जालंधराने भगवान श्रीहरींच्या छातीवरती प्रहार केला. श्रीहरी माग हटत नाहीत महाराज. तेजस्वी गदाने श्रीहरींनी सुद्धा जोरात प्रहार केला आणि त्याचं शस्त्र नाहीस केलं. भगवान श्रीहरींचं आणि जालंधराचं भीष्मयुद्ध चालू झालं. भीष्मयुद्ध सुरू आहे आणि आता युद्धामध्ये तो श्रीहरी विष्णूंना सुद्धा जिंकू देत नाही, पराजय होऊ देत नाहीये स्वतःला. म्हणून आता विष्णू भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं की तू वर माग. सांगितलं तुमची जी पत्नी आहे ना लक्ष्मी, ती माझी बहीण आहे आणि तुम्ही दोघांनी माझ्या घरी येऊन राहावं असं वर मागून घेतला. भगवान श्री हरी विष्णूने सुद्धा तथास्तु म्हटले आणि वर देऊन टाकला. देवाची ही माया होती महाराज. भगवान परमात्म्याने वर देऊन टाकला. श्रीहरी आणि लक्ष्मी माता ह्या जालंधराच्या घरी दोघी गेले महाराज. त्या ठिकाणी राहू लागले. पण नारदाने काय केलं, या जालंधराच्या मनामध्ये लालसा निर्माण केली. जालंधराकडे गेला आणि सांगितलं, तू बघितलंय का कधी? काय बघितलंय का? शिवजींची जी पत्नी आहे ती किती सुंदर आहे. त्या जालंधराला सांगितलं, अरे तुझ्याकडं सर्व काही आहे. तुझ्याकडं श्रीहरी आणि विष्णू भगवान परमात्मा आणि लक्ष्मी माता साक्षात तुझ्या घरीत आता. पण तुझ्याकडं स्त्री नाही. सगळे धन संपत्ती सगळं आहेत पण स्त्री नाहीये. पण शिवजींची जी पत्नी आहे पार्वती माता ती अतिशय सुंदर रूपवान आहेत. आणि ही रूपवान स्त्री, तुझ्याकडं स्त्री पाहिजे असं सांगितल्यानंतर तुझ्याकडं फक्त श्रीरत्न नाही. आणि आता त्यांनी त्या जालंधराने राहुदूताला शिवजींकडे पाठवलं. राहुदूत शिवजींकडे गेला आणि पार्वती मातेचं त्याने रूप बघितलं आणि त्यांनी सांगितलं की जालंधराला पार्वती मातेची प्राप्तीची इच्छा आहे. पार्वती मातेने शस्त्र काढलं महाराज आणि त्याच्यावरती प्रहार केला. त्या राहूवरती प्रहार झालेला आहे. राहूवरती प्रहार झाला आणि आता हा राहू आपल्या जालंधराकडे निरोप घेऊन येतो की शिवजींनी त्यांची जी पत्नी आहे दिव्य अस्त्राने प्रहार झाला आणि त्याची अवस्था दयनीय झालेली होती. आता भगवान शिवजी सगळे देव भगवान शिवजींकडे जातात, त्यांना विनवणी करतात, देवादिदेव महादेव याच्याशी तुम्हालाच युद्ध करावं लागेल. आणि म्हणून या युद्धासाठी भगवान शिवजी त्या युद्धाच्या प्रणांगणामध्ये जाण्याकरता निघतात. इतका सुंदर रथ भगवान शिवजींसाठी बनवतात. एका चाकाला जणू काही सूर्य आणि एका चाकाला जणू काही चंद्र. अनेक आयुध, सुंदर असा रथ रणांगणामध्ये जाऊन पोचलाय आणि युद्धाला सुरुवात करायची. पण रथाचं चाकच चालत नाही. काय झालं, रथाचं चाक का चालत नाही? तर गणेशांचं पूजन केलेलं नव्हतं म्हणून रथाचं चाक काही पुढे चालना. आणि मग गणेश पूजन झालं आणि मग घनघोर असं जे युद्ध आहे त्या युद्धाला
प्रारंभ होतो. रणांगणामध्ये जातात, ढोल नगारे ताशांचा आवाज होतो. आणि शिवजींनी ज्या राहू नामक दैत्याला अभय दिलं होतं, जो शिवजींना शरण आला, त्यांच्यावरती प्रहार करतात. जालिंदर प्रचंड मोठी सेनानी प्रहार करायला येतात. अब देवता मेरे से छुप कर भाग गए। आओ मेरे सामने आओ। जल से प्रकट हुआ मैं जालिंदर मेरा नाम, और देवताओं को मारना यही मेरा। इधर गए तेरे सामने कोई मुझसे विजय नहीं हो सकता। क्यों? अरे मैं ही ब्रह्मा, मैं ही शंकर के लाया हूँ। तीन लोक चाहे भवनों में मैं ही भोलेनाथ तो ये छुप रहे कैलाश पर्वत पर। भोलेनाथ ऐसे नहीं छुपोगे। आप तो वीर हो, योद्धा हो, युद्ध करो कुछ तालीम करके। जय जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ, जय जय भोले जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, भोलेनाथ तो मुझे मार डालेंगे। शक्ति की भोलेनाथ पर चढ़ाता हूँ, भोलेनाथ मर जाएंगे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।
रुंदा ती पत्नीला मुक्त प्रदान होत आहे, ती मुक्त होत आहे. सर्वांनी जागेवरती उभं राहायचं, सुंदर असा आनंद घ्यायचा आहे. आते हैं तेरे दर पे दुनिया के नर नारी, आते हैं तेरे दर पे दुनिया के नर नारी. बेबी खाली लाया रे बाबा, बेबी खाली लाया बाबा, दिल्ली में दीवाना तेरा आया, बोले तेरी नगरी में दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में. तुला खांद्यावर घेईने, तुला पालखीत बसवीने, तुला खांद्यावर घेईने, तुला पालखीत बसवीने. अनेक रप स्वामी महाराज, साईबाबा मी, शिवशंकर मी, शंभूदेवा मी त्र्यंबकला पायी चालत येईन. शंभू त्र्यंबकला पायी चालत येईन. शंभू बाबा मी पंढरीला पायी चालत येईन. शंभू बाबा मी पंढरीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत बसवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत बसवीन. शंभूदेवा मी, शंभूदेवा मी, शंभूदेवा मी त्र्यंबकला पायी चालत येईन. शिवशंकर मी त्र्यंबकला पायी चालत येईन. शिवशंकर मी त्र्यंबकला पायी चालत येईन. शिवशंकर मी त्र्यंबकला पायी चालत येईन. शंभूदेवाने पायी चालत नेलया शंभूदेवाने, पायी चालत नेलया अनेक रूप स्वामीने, पायी चालत नेलया अनेक रूपी बाबाने. तुमच्या दर्शनाची हो मला लागेल याचाने, तुमच्या दर्शनाची हो मला लागेल याचाने. शिवशंकर मी, शिवशंकर मी, अनेक रूप स्वामी मी पायी पायी चालत येईन. शिवशंकर मी मला पायी चालत येईन. शिवशंकर मी नाशिकला पायी चालत येईन. शिवशंकर मी नाशिकला पायी चालत येईन. बेळमाळा पायी चालत येईन. पायी चालत येईन. बाबा मी बेळमाळाला पायी चालत येईन. पायी चालत येईन. मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचे नाव
इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर. तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण गेलेले आपल्या निधड्याच्या दिवर. आपल्या निधड्याच्या दिवे आपल्या निधड्याच्या दिवे प्राणपणाने लढले मावळे भरोसा जय हो. लढले मावळे हरी बोल राजा वे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की शिव हर हर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजानं वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. माझ्या राजानं वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. मानवीर महाराष्ट्र घडविला. माझ्या राजानं माझ्या शिवमानवीर महाराष्ट्र घडविला. त्याच्या शत्रूच्या त्या खानाच्या माना छाट दिल्या.